नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो। सर्व शिवभक्तांना कळवण्यात येते की मित्रांनो, 1 तोळा सोनं वाहिल्याप्रमाणे ही फुल वाहिल्यावर महादेवाला होतं। मित्रांनो, 1 तोळा सोनं जेवढं वाहिल्यावर पुण्य भेटतं किंवा 1 तोळा सोन्याला जितकं महत्त्व असतं तितकं ह्या पुष्पाला देखील महत्त्व असतं मित्रांनो। कारण तर एका तोळ्याप्रमाणे ह्याचा मान पडतो मित्रांनो। कारण तर एक जर फुल वाहिलं तर 1 तोळा सोनं वाहिल्याचं पुण्य भेटतं मित्रांनो। तर प्रथम ह्याचं नाव जाणून घेऊ मित्रांनो। ह्या फुलाचं नाव आहे काटेकरंडी मित्रांनो, आणि ही अतिशय महादेवाला प्रिय फुल आहे मित्रांनो। आणि ही फुल जे आहे ते मित्रांनो पिवळसर कलरचं असतं आणि छोटं फुल असतं मित्रांनो। ह्याची माहिती देण्याचं कारण असं आहे मित्रांनो, 1 तोळा जेवढं सोनं वाहिल्यावर जे पुण्य भेटतं तेवढं ह्या फुलांना पुण्य भेटतं मित्रांनो। कारण तर महादेवाला हे अतिशय प्रिय आहे मित्रांनो। आणि ह्या फुलाची ओळख आहे, पिवळ्या कलरचं फुल असतं आणि ह्या फुलाच्या झाडाला काटे असतात, म्हणून ह्या फुलाचं नाव आहे असं करंडीचं फुल म्हणतात मित्रांनो। छोटे छोटे काटे असतात मित्रांनो। पुढील ब्लॉकमध्ये ह्याची सविस्तर माहिती अजून देणार आहे मित्रांनो। कारण तर ह्याचं जे झाड आहे, आपण वैयक्तिक अडचणीमुळे ह्याच्या झाडाच्या ठिकाणी व्हिडिओ काढू शकला ना मित्रांनो। कारण तर ही जे आहेत हे फंटे आहेत मित्रांनो। तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याचं पूर्ण झाड पण दाखवतो मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।